नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा देशपांडे, IVF एक्सपर्ट अँड गायनेकोलॉजिस्ट फ्रॉम बारामती. आज आपण तुमच्या अशा महत्त्वाच्या फेजबद्दल बोलणार आहोत ज्याच्यामुळे तुमच्या लेबर एक्सपिरियन्स, डिलिव्हरी एक्सपिरियन्सला अजून अधिक सुसज्ज आणि स्मूथ, इझी केलं जाऊ शकतं. थर्ड ट्रायमिस्टर म्हणजे तुमच्या प्रेग्नन्सीचा शेवटचा आणि खूप महत्त्वाचा असा टप्पा. आता प्रेग्नन्सी संपत आली आहे, 28 आठवडे पूर्ण झालेले आहेत, बाळ ऑलमोस्ट मॅच्युरिटीला पोचलेलं आहे. तर आता काय काळजी उरली आहे घ्यायला, तर लेट्स डिग इन टू इट. तर बघा, जेव्हा बाळ पूर्णपणे वाढलेलं आहे असं वाटतंय, तर ही तर जस्ट सुरुवात आहे. आता वेट गेन फास्ट होणार आहे आणि 28 वीक्सपर्यंत जर ते 1 kgचं असेल तर बाय द टाईम बेबी डिलिव्हर्स ते 3 kgचं होऊ शकतं. तर हेच तुम्ही अनेबल करण्यासाठी त्याच्या काही काळज्या घेतल्या पाहिजे, काही टेस्ट करत राहिल्या पाहिजे, रेग्युलर रुटीन चेकअप केलं पाहिजे. प्लस बाय द एंड ऑफ दिस व्हिडिओ मी तुम्हाला काही बोनस टिप्स फॉर युअर सेफ डिलिव्हरी देणार आहे. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा. तर आता थर्ड ट्रायमिस्टर कुठून सुरू होते? 28th वीक ऑनवर्ड्स. 28th वीकपर्यंत साधारणपणे आपले NT स्कॅन, डबल मार्कर, अनॉमली स्कॅन, फिटल 2D एको हे सगळं काही झालेलं असतं. आपले हॉर्मोनल टेस्ट, थायरॉइड प्रोफाईल, ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट ज्याला आपण OGTT म्हणतो ते सगळं झालेलं असतं. तुमचं रेग्युलर BP आणि वेट मॉनिटरिंग झालेलं असतं. आणि सहसा तुम्ही जर हाय रिस्क मदर नसाल तर तुम्हाला ह्या स्टेजपर्यंत ते कळलेलं असतं. तर आता मग 28 वीक्स नंतर काय उरतं काळजी करायला? तर खूप महत्त्वाचं आहे की बेबी मुवमेंट्सकडे लक्ष ठेवायला पाहिजे. सो पॉईंट नंबर 1, रोज बेबी मुवमेंट्सकडे लक्ष ठेवलं पाहिजे. ते किती मिनिटाला, किती तासाला, जेवणानंतर हलतंय का नाही, 10 मुवमेंट्स होत आहेत का नाही दर तासाला मिनिमम, हे सगळ्याकडे तुमचं लक्ष पाहिजे. आता याच्यानंतर तर हालचाली अजून अधिक वाढणार आहेत. ओके. आणि समजा जर तुमचं प्लासेंटा अँटिरियर असेल तर थोड्याशा कमी जाणवू शकतात. पण युजली ह्याच्या 28 वीक्स नंतर तुमच्या ह्या टप्प्यानंतर मुवमेंट्स वाढतात आणि त्या वाढल्याच पाहिजे. सो तो एक महत्त्वाचा. नंतर सेकंड इज की रेग्युलर चेकअप्स टाळले नाही पाहिजे. तुम्हाला ज्या ज्या वेळेला डॉक्टरांनी बोलवलं आहे, समजा 28 वीक्सला लेबर रूमचं टूरसाठी बोलवलं आहे, तर 32 वीक्सला बोलवलं असेल किंवा 34 वीक्सला बोलवलं असेल, सोनोग्राफी विथ डॉपलर करायला सांगितलं असेल जर गरज असेल तर, किंवा तुमच्या वेटवर चेक ठेवायला सांगितलं किंवा BP रोज मोजायला सांगितलं, तर हे सगळं काही तुम्ही रेग्युलरली, रुटीनली, सिन्सिअरली केलं पाहिजे. याच्याने डायरेक्टली तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या हेल्थवरती परिणाम होतो. आणि जर 28 वीक्सला सोनोग्राफी झाली आणि त्यात जर IUGR डिटेक्ट झालं आणि आपण ते वेळीच त्याचं निदान केलं, तर मी कित्येक अशी बाळं बघितली जे रुटीन नॉर्मल वेटपर्यंत पोचतात. IUGR म्हणजे इंट्रायुट्राईन ग्रोथ रेस्ट्रिक्शन. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या 28 वीक्सपर्यंत समजायला लागतात. आता तिसरं महत्त्वाचं पॉईंट म्हणजे तुमचे स्लीपिंग पोझिशन ही चांगली असली पाहिजे. तुम्ही लेफ्ट किंवा राईट लॅटरल पोझिशनमध्ये झोपलं पाहिजे. स्ट्रेट म्हणजे पाठीवरती झोपणं टाळलं पाहिजे. हवं तर एक प्रेग्नन्सी पिलो मिळते U शेप्ड, ती वापरली तर तुम्हाला बॅकला अजून सपोर्टेड वाटेल. आणि हे सगळं करून तुमची झोप निश्चितपणे चांगली व्हायला पाहिजे. म्हणजे 7 ते 8 तास तरी निदान तुम्ही रोज झोपलं पाहिजे. चौथा महत्त्वाचं पॉईंट म्हणजे तुमचं न्यूट्रिशन. आता ह्या पॉईंट ऑनवर्ड्स तुमचं कार्बोहायड्रेट इंटेक थोडं वाढलं पाहिजे, कारण तुमचं कॅलरी इंटेक वाढलं नाही तर तुमच्या बाळापर्यंत सिंपल कार्बोहायड्रेट्स पोचत नाहीत आणि त्याच्या बाळाच्या वजनाच्या ग्रोथमध्ये थोडीशी बाधा येऊ शकते. त्यामुळे प्रोटीन आणि भरपूर कार्ब्स हे घेतले पाहिजे. सिंपल शुगर्स टाळल्या पाहिजे. इनफॅक्ट जर तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी गोड खावंसं वाटतंय तर दिवसातून एकदा थोडीशी एक अर्धी वाटी जी काय डेझर्टचे आयटम आहे ते तुम्ही खाऊ शकता. आता न्यूट्रिशनमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन. तुम्ही खूप भरपूर पाणी प्यायला पाहिजे. 3 ते 4 लिटर पाणी प्यायला काहीच हरकत नाही. तर जसं प्रोटीनबद्दल असतं तसंच पाण्याबद्दलही असतं. यू शुड ॲटलीस्ट स्टिक टू 3 to 4 लिटर्स ऑफ वॉटर. प्रत्येक गोष्टीमध्ये थोडंसं तूप घालून खाल्लं पाहिजे. सो दॅट इज ऑल्सो वन वे ऑफ ॲडिंग फॅट टू युअर डाएट. आता चौथं महत्त्वाचं पॉईंट म्हणजे लेबरचे काही साईन्स असतात का आणि त्याला कसं तुम्हाला इझी करता येईल. तर काही लोकांना लवकर बॅक पेन सुरू होतं, काहींना लोअर ॲबडॉमिनल पेन होतं म्हणजे ओटीपोटात दुखतं, आणि काहींना हलकंसं म्युकस डिस्चार्ज जायला लागतो. तर हे काही साईन्स आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला कळतं की आता ही लेबरची प्रोसेस जी आहे म्हणजे डिलिव्हरीची प्रोसेस सुरू झाली आहे. काही लोक म्हणतात कळाच सुरू नाही झाल्या, मग
त्यावेळेला तुम्हाला तुमचे डॉक्टर गाईड करतील, त्याप्रमाणे औषध दिलं जाईल आणि त्याच्याने तुम्हाला कळा सुरू होऊन नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. आता याला इझी कसं करायचं आहे, तर टू हॅव अन ॲक्टिव्ह प्रेग्नन्सी इज द आन्सर टू दिस. सतत ॲक्टिव्हली व्यायाम करायचा आहे, स्टेप्स तुमचे झाले पाहिजे, व्यायाम करत राहायचं आहे, बटरफ्लाय पोज झालं, डक वॉक झालं, हे सगळं करायचं आहे. इंटेन्स जम्पिंग टाळायचं आहे किंवा खूप हेवी वेट लिफ्टिंग टाळायचं आहे. आता मी काही महत्त्वाचे रेड फ्लॅग सिम्पटम्स सांगणार आहे की जर ते तुम्हाला होत असेल तर ताबडतोब आपण डॉक्टरांकडे जायचं आहे. पहिलं म्हणजे सडनली तुमच्या बेबीचे मुवमेंट्स थांबलेत. ओके, असं जर झालं तर तुम्ही डायरेक्टली डॉक्टरांना फोन करून त्यांना भेट दिली पाहिजे की बाळाला सेफ्टीमध्ये आणलं पाहिजे. सेकंड आहे की PV ब्लिडिंग होते तुम्हाला, म्हणजे परवाजानल ब्लिडिंग होते, तरीसुद्धा तुम्ही दाखवलं पाहिजे. थर्ड म्हणजे PV लिकिंग, अचानक खूप पाणी गेलं आहे तरीसुद्धा बाळाला धोका असू शकतो आणि नाळ खाली येऊ शकते. तुम्हाला नाळ खाली जाणवते तर लगेचच तुम्ही डॉक्टरांना भेट दिली पाहिजे. तुम्हाला तुमच्या डॉक्टरांचा पत्ता माहीत पाहिजे, त्यांच्यापर्यंत कसं इमिजिएटली पोचायचं आहे ते सगळं माहीत पाहिजे. महत्त्वाचं पॉईंट म्हणजे जर तुम्हाला अंगाला खूप लवकर सूज आली आहे, काल रात्री ठीक होतं, आज सकाळी उठलंय तर एकदम सूज आली आहे आणि डोकं दुखतंय, तर तुमचं BP वाढलेलं असू शकतं आणि ह्या हेडेक आणि स्वेलिंगला लगेच रिपोर्ट बॅक केलं पाहिजे. मी काही बोनस टिप्स तुम्हाला देणार आहे ज्याच्याने आपली लेबर प्रोसिजर सोपी होते. पहिलं तर 8th मंथ ऑनवर्ड्सच तुम्ही डिलिव्हरीची बॅग पॅक करून ठेवली पाहिजे. जर तुमचं नेगेटिव्ह ब्लड ग्रुप असेल तर डोनरची सुविधा आणि डोनरचा बॅकअप घेऊन ठेवलं पाहिजे. ब्रीदिंग प्रॅक्टिस केली पाहिजे. आपल्या सगळ्यांना श्वास घेता येतो, आपल्याला काही शिकवायची गरज नाही, पण स्लो ब्रीदिंग आउट आणि इन हे सगळं काही प्रॅक्टिस केलं पाहिजे. आणि जे लेबरचे मुवमेंट्स असतात हे थोडंसं ब्रीफ करून घेतलं पाहिजे तुमच्या डॉक्टरांना विचारू. माझी शेवटची महत्त्वाची बोनस टिप म्हणजे, आणि खूप फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन आहे की मॅडम आम्ही ट्रॅव्हल करू शकतो का, आम्ही माहेरी जाणार आहे डिलिव्हरीला. तर येस, जर तुम्ही प्रायव्हेट व्हेकलनी जात असाल, ट्रेननी जात असाल, म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट नको आहे आणि खड्ड्यातून गाडी नाही गेली पाहिजे, स्पीडमध्ये गाडी नाही गेली पाहिजे आणि 36 वीक्स नंतर तर फ्लाईट ट्रॅव्हल टाळलं पाहिजे. तर ट्रेन चालणारे, प्रायव्हेट व्हेकल रोड ट्रॅव्हल चालणार आहे आणि स्लो स्पीडनी जाणं चालणार आहे. सो ह्या सगळ्यामुळे एक सेफ मदर आणि सेफ बेबी राहणार आहे आणि तुमच्या डिलिव्हरीला डेफिनेटली याच्याने मदत होणार. सो डेफिनेटली यू कॅन ट्रॅव्हल, बट देर आर सम रेस्ट्रिक्शन्स लाईक यू कॅनॉट गो थ्रू एअर. हे माझे काही बोनस टिप्स होते आहेत. आय होप तुम्हाला हे सगळं व्हिडिओ आवडला असेल आणि जी एक अबाउट टू डिलिव्हर मदर आहे तिच्याबरोबर हा नक्कीच शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.